नमस्कार. माझ्या मागे बघत आहात की बॉटनिकल गार्डन मधले पाणी वाहत आहे. हे पाणी गटरी आणि नाल्याचं पाणी. आज प्रशासनानं या ठिकाणी हे गार्डन ज्यावेळी तयार करायला घेतलं त्यावेळी घेतल्या आजूबाजू परिसरातला गटरीचा अभ्यास करायला पाहिजे होता की हे पाणी सगळं नदीला जाते. इथले जे आरोग्य कर्मचारी आहेत, सफाई कामगार असतील, यांच्या सगळ्याच्या हिने मिटिंग करायला पाहिजे होती. आज जामदार क्लब असू दे, वर्ण गंगावेश मार्गे जे पाणी येते या नाल्यामध्ये आलेलं आहे आणि इथून हे सगळं पाणी या गार्डनमध्ये आलेलं आहे. तर पहिल्याच पावसात जर एवढं पाणी या ठिकाणी साठत असेल तर ह्या गार्डनची अवस्था काय होणार आहे. तर माझं खरोखर प्रामाणिक पहिल्यापासून होतं की इथं मैदान व्हावं. गार्डनला आमचा विरोध नव्हता. मैदान झालं असतं, पार्किंग झालं असतं, महापालिकेचं उत्पन्न वाटलं असतं आणि एक पेविंग ट्रॅक गोल लोकांना फिरायला मिळालं असतं. पण ठीक आहे, आता बाग झाल्या या ठिकाणी. पण ह्या बागेमध्ये आता पहिल्याच पावसात जर एवढं पाणी येत असेल तर इथून पुढे अजून पावसाळा भरपूर आहे. तर ह्याचं कायमचं सोल्युशन ह्या येणाऱ्या पाण्याचं महानगरपालिका प्रशासनानं काढायला लागतं, ही विनंती आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.